मी तिला रिक्वेस्ट पाठवली आणि मग हळूहळू आम्ही बोलायला लागलो सोशल मीडियावरतीच की हाय हॅलो आणि नेहमीचाच प्रश्न आपुलकीचा प्रश्न. भांडण झाल्यावरती सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? नो डाऊट बाई, शास्त्र नो डाऊट. अरे शास्त्र असतं. म्हणजे चूक नसेल तरी मलाच बोलावं. रात्री 2 वाजता पण मला सांगू शकते की उठ अरे माझ्याशी गप्पा मार. रात्री 2 वाजता माणूस काय गप्पा मारणार? दोघांमध्ये भांडण होण्याचं एक मेन कारण मोबाईल. असे छान असे 5-6 लोक अशी जमली, त्यांनी फोटो काढले, मग ते माझ्याशी बोलत होते की तू अत्यंत हलकट आहेस, नीच आहेस, पण तुझं काम मला खूप आवडतं. सो 31 डिसेंबरला रात्री विश केलं न्यू इयरचं आणि त्याला आय लव्ह यू टू मेसेज टाकला मी. पण असं झालं की तो होता अलिबागला, नागावला तेव्हा होता. प्रत्येक 31ला त्याचं ठरलेलं आहे नागावला जायचं. सो त्यांनी तो मेसेज दुसऱ्या दिवशी 1 तारखेला 4 वाजता संध्याकाळी वाचला. त्यावेळे नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचं लोकेशन तुम्हाला थोडंसं वेगळं दिसेल कारण आजचा इंटरव्ह्यू पण तेवढाच खास आहे जितकं हे लोकेशन खास आहे. मी आहे डोंबिवलीतल्या फूड टाउन रेस्टॉरंटमध्ये आणि आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल एक जोडी आज आपल्याबरोबर आहे ज्यांचं नुकतंच लग्न झालंय. माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका अभिनेता ऋतुराज फडके आणि त्याची बायको प्रीती. हाय, हॅलो, कसे आहात? खूप मस्त. तू कशी आहेस? मस्त, खूप छान वाटतंय भेटून, पुन्हा एकदा भेटून छान वाटतं. आणि प्रीती, आपण पहिल्यांदाच भेटतोय कलाकृती मिळण्यावर, तुझं खूप खूप स्वागत आहे. जसं आता पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा प्रीतीचा डेब्यू आहे. पहिल्यांदा कॅमेराच्या समोर ती येते, त्यामुळे कलाकृती मीडियाचा डेब्यू आहे तिचा. सो व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि व्हॅलेंटाईन्स डे बद्दल तर आपण गप्पा मारणार आहोत, पण आम्हाला तुमच्या जोडीची सुरुवात कशी झाली हे आम्हाला ऐकायचं. कारण का आम्ही ऋतुराजनी ज्यावेळेस फोटो टाकले आम्ही बघितलं आणि काहीच कोणालाच माहिती नव्हतं, कारण फोटो तर आधी पाहिले नव्हते आणि अचानक लग्नाचे फोटोज आले आणि सगळ्यांना अरे ये कब हुआ असं झालं. सो ही सुरुवात नक्की कधी झाली? ॲक्च्युली 4 वर्ष आमचं अफेअर आहे आणि इंडस्ट्रीत कोणालाच माहीत नव्हतं. रायदर मी कोणाला सांगितलंच नव्हतं. भणक असते ना, ती पण लागू दिली नव्हती मी, कारण की सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं मला. तो 26 जानेवारी हा छान दिवस निवडला होता माझ्या एंगेजमेंटसाठी आणि तिथे तेव्हा कारणं कोणी देऊ शकत नाही, कारण 26 जानेवारीला शूटिंग्स नसतात. त्यामुळे किमान लग्नाला जमेल न जमेल 26 जानेवारी तर लोक साखरपुड्याला येतील. आणि आमची सुरुवात कशी झाली तर मी हिला ॲक्च्युली फॅमिली फंक्शनमध्ये बघितलं होतं आणि तेव्हाच टिनिंग असं झालं होतं. मग मी तसा फास्ट आहे, तुला माहिती आहे. एखाद्याच्या मागे लागलो की मी लगेच हात 2 मागे लागतो. मग तसं मी तिला सोशल मीडियावरती शोधलं. सोशल मीडियावरती फार ही ॲक्टिव्ह नव्हती तेव्हा. लग्नानंतर जास्ती झाली, रायदर आमचं अफेअर सुरू झाल्यापासून जास्ती झाली आहे, आधी नव्हती. सो मी तिला शोधलं, मग तिला रिक्वेस्ट पाठवली. रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तब्बल 2-3 दिवसानंतर तिने रिक्वेस्ट एक्सेप्ट केली माझी. विचार करून मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नव्हतेच तेव्हा, त्यामुळे कधीतरी फेसबुक उघडणं. आत्ता फेसबुक इंस्टाग्राम वगैरे जास्त झालंय, तेव्हा काही एवढं नव्हतं. सो 2-3 दिवसानंतर मग रिक्वेस्ट बघितली. आधी वाटलं की खरंच ह्याचीच रिक्वेस्ट आहे ना, आणि मग एक्सेप्ट केली कारण भेट झालेली होती. मग मी तिला रिक्वेस्ट पाठवली आणि मग हळूहळू आम्ही बोलायला लागलो सोशल मीडियावरतीच की हाय हॅलो आणि नेहमीचाच प्रश्न आपुलकीचा प्रश्न. कसं म्हणजे रात्री 8:30-9 वाजता जेवलीस का, हां ती हो वगैरे अशी उत्तरं द्यायची. मग आमचे नंबर एक्सचेंज झाले आणि व्हायचं असं की माझं शूटिंग चालू होतं तेव्हा, एक सिरियल करत होतो. त्यामुळे पॅकअप झाल्यानंतर मीला मेसेज करायचो. तर हिला सवय होती तेव्हा, आता नाही आहे. तेव्हा ती 9:30 वाजता झोपायची, रात्री 9:30 वाजता. तेव्हा तिचं मला गुड नाईट आणि ते इमोजीज असतात ना असंवालं, ते बायवालं, ते करून ती झोपून जायची. पॅकअप व्हायचं 9:30 वाजता. आणि सकाळी ही मॉर्निंग शिफ्ट तिची असल्यामुळे ही गुड मॉर्निंग करून जायची आणि ऑफिसमध्ये तो फोन लॉकरमध्ये ठेवावा लागतो. सो दिवसभर परत आमचं काही बोलणं नव्हतं. म्हटलं की ह्याच्यावरती मार्ग निघाला पाहिजे यार, काहीतरी आपण भेटूया. आणि मग मी तिला भेटलो, पहिल्यांदा ठाण्यामध्येच भेटलो, तळाव पाईला भेटलो. आम्ही तिथे बसलो आणि तिथे बसल्यानंतर आम्हाला 10 मिनिटंही गप्पा मारता येईना, कारण येण्या जाणारे माझ्याकडे या चेहऱ्यात असे बघत होते. म्हणजे कार्तिक नव्हतं तेव्हा. तू अशी जवीरा नावाची एक सिरियल होती माझी तेव्हा चालू.
तर तेव्हा आम्हाला काही फार बोलता येईना. मग आम्ही तिकडनं उठून दुसरीकडे गेलो आणि मग आमच्या गप्पा झाल्या, सुरू हळूहळू झाल्या. आणि मग मी लगेच तिला विचारलं की माझ्याशी लग्न करशील का. ती म्हणते की तू सिरियस आहेस, म्हणजे लग्नासाठी विचारतोस की टाइमपाससाठी विचारतोय. म्हटलं मला आयुष्यात टाइमपास हा करायचा नाहीये, मला लग्न करायचं तुझ्याशी. सो ती म्हणली विचार करून मी तुला सांगते असं तसं. आणि 31 डिसेंबरला तिने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि मला होकारही दिला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा इंटरेस्टिंग किस्सा आहे तो ऐक हिच्याकडून. त्याच्या दुसऱ्या दिवशी काय झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी होकार दिला म्हणजे मी ठरवलेलं एखादी अशी डेट निवडायची जी त्याच्या पण लक्षात राहील, माझ्या पण लक्षात राहील म्हणून. सो 31 डिसेंबरला रात्री विश केलं न्यू इयरचं आणि त्याला आय लव्ह यू टू मेसेज टाकला मी. पण असं झालं की तो होता अलिबागला, नागावला तेव्हा होता. प्रत्येक 31ला त्याचं ठरलेलं आहे नागावला जायचं. सो त्यांनी तो मेसेज दुसऱ्या दिवशी 1 तारखेला 4 वाजता संध्याकाळी वाचला. त्यावेळी मी जेवढी एक्साइटेड होते की आता ह्याचा रिप्लाय येईल, आता ह्याचा रिप्लाय येईल, फोन येईल, पण तसं काही झालं नाही. खूप खूप म्हणजे ती भडकली होती पण भडकू शकत नव्हती कारण नवीनच होतं ना आमचं सगळं. सो असं काही मेमरीज आहेत चांगल्या. सो असा आमचा एकंदरीत प्रवास आहे. पण मग ही 4 वर्ष आता सोशल मीडियाचं तर आता सध्या इतकं चालू की प्रत्येक गोष्ट आपल्याला पोस्ट करायची किंवा स्टोरी टाकून लोकांना एक सांगण्याची अपडेट्स द्यायची सवय असते आपल्याला. तर ही 4 वर्ष ही एक छान गोड गोष्ट लपवणं तुमच्यासाठी किती कठीण होतं? ॲक्च्युली हिच्यासाठी फार कठीण नव्हतं कारण की मी म्हटल्याप्रमाणे ही सोशल मीडिया आधी एवढं काही वापरत नव्हती, ॲक्टिव्ह नव्हती. माझ्यासाठी खूप कठीण होतं कारण की माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट होती की माझ्या आयुष्यात असं कोणीतरी येणार आहे छानसं जे मला हवं आहे आणि ते लपवायचं आहे यार सगळ्यांपासून किंवा कोणाला सांगायचंही नाही आहे. बरं लपवणं दूर की ते सोशल मीडियावर फोटो टाकणं वगैरे ती गोष्ट वेगळी, पण कोणाला सांगायचंही नाहीये सेटवरती किंवा ह्याची गोष्ट लगेच पसरते त्यामुळे तेही पसरू द्यायचं नव्हतं मला. ते खूप कठीण होतं. ते एखादी गोष्ट आत्ता असं झालंय की तुम्ही काही करा, छोटी गोष्ट जरी करा ती लगेच सोशल मीडियावरती येते आणि जाते. तर माझ्यासाठी तर ते खूप कठीण होतं. त्यामुळे मी माझ्या फोटोग्राफरला सांगितलं होतं, वेडिंग फोटोग्राफर जो आमचा होता, की 26 जानेवारीला मी रिंग घातल्या 5व्या मिनिटाला मला फोटो पाहिजे, तो मला फोटो पोस्ट करायचा. आणि तो आमचा जो फोटो व्हायरल झाला सगळीकडे. तर ते खूप कठीण होतं, आव्हान होतं माझ्यासाठी तरी. पण त्याच्यामुळे ना मी शिकलो सहनशीलता काय असते ते शिकलो 4 वर्षामध्ये. नाही, बऱ्याच वेळा असं व्हायचं की आम्ही कुठेतरी फिरायला गेलोय, एखादा फोटो काढलाय, तो खूप आवडलाय, त्यामुळे तो म्हणायचा ही स्टोरी टाकू का, हा फोटो टाकू. मी म्हटलं नाही, आता नाही, थांब, कंट्रोल. सो तो म्हणालेला मला की एंगेजमेंट झाली की पहिले फोटो मीच अपलोड करणार, मग मी वाट नाही बघणार कोणाची. सो लगेच एंगेजमेंटचा फोटो झाल्या पटापट अपलोड झाले फोटोज. ही 4 वर्ष कशी होती आणि म्हणजे तुम्ही त्यावेळेस रिलेशनमध्ये होता, डेट करत होतात आणि आता तुमचं लग्न झालंय. सो फरक काय जाणवत होता एक लग्नानंतर? फरक म्हणजे 4 वर्ष कोविडमुळे तर आमची भेटच झाली नाही. आम्ही 1 वर्ष डेट केलं आणि त्यानंतर लगेचच कोविड आला. सो त्यामुळे भेट व्हायचीच नाही आमची. आणि मग नंतर तो शूटिंगमध्ये बिझी, मी ऑफिसमध्ये बिझी. सो खूप आता 4 वर्ष झाली आमचं आम्हालाच कळालं नाही ॲक्च्युली. आम्ही लग्नाच्या दिवशी आम्ही तेच म्हणत होतो 4 वर्ष झाली सुद्धा असं झालं. पण मग पर्याय तोच होता की आता भेटणं पण होत नाहीये. लग्न झाल्यावर एटलिस्ट भेट तरी होईल, बोलणं नाही होणार, पण माहिती आहे की दिवसाच्या शेवटी आणि दिवसाची सुरुवात आपल्या माणसाचा चेहरा बघूनच होणार आहे. सो छान वाटतंय, मस्त वाटतंय. आणि बऱ्याच वेळा मी विचार केला, ऋतुला जे खरंच आहे ना, हो म्हणतो खरं. मला चिमटा काढते का अजून? चिमटा काढते अजून, खरं नाही वाटत की स्वप्न आहे की काय हे असं वाटतं. एक्सपेक्टेड पण नव्हतं आणि तो दिवसच एवढा छान होता आणि इतक्या लवकर जातो तो दिवस लग्नाचा. तुम्ही एवढे एक्सपेक्टेशन्स ठेवता की हे करू ते करू, पण खूप लवकर जातो तो दिवस. आणि नंतर फोटोज व्हिडिओज जे काही तुम्ही बघता त्यानंतर असं वाटतं अरे यार, ही मोमेंट आपण परत एकदा जगू शकलो तर किती छान होईल, किती छान आठवणी होत्या. पण छान आहे, आता एन्जॉय करतोय, एकमेकांचा वेळ आम्हाला मिळतोय जास्त. जेवढा वेळ आम्ही 4 वर्ष एकमेकांसोबत घालवला नसेल तेवढा आम्ही लग्नानंतर स्पेंड केलाय टाइम. आणि बेसिकली आमच्यात एक गोष्ट आहे की आम्ही कधीच नवरा बायको म्हणून राहत नाही, आम्ही मित्र मैत्रिणी म्हणून राहतो. हां, कारण की आम्ही या 4 वर्षामध्ये खूप भांडलोय, खूप एकमेकांवरती रागवलोय, खूप एकमेकांबरोबर सुखदुःख शेअर केली आहेत, खूप एकमेकांचं कौतुक केलेलं आहे. सो सगळं आम्ही 4 वर्षात केलेलं आहे. आणि ते इतकी सवय झाली आम्हाला एकमेकांना की दिवसभरात समजा कधी हिचा फोन नाही आला किंवा मेसेज नाही आला तर मला कसं तरी व्हायचं, किंवा मी आउटडोअरला असेल किंवा नेटवर्क नाही आहे तर हिचा फोन नाही, अरे नेटवर्क नाही, मग
कसं तरी मॅनेज करून तिच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करायचा. तर ती सवय झाली होती आणि एकमेकांची सवय असणं रिलेशनशिपमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तरच तुमचं ते जेन्युइन प्रेम बाहेर येतं असं मला वाटतं. सो आम्ही मित्रमैत्रिणी 4 वर्ष आधी होतो, पुढे असणार आणि पुढेही असणार. पण ज्यावेळेस म्हणजे तुम्ही जेव्हा डेट करत होत तेव्हा तर त्याच्या सगळ्या सिरियल्स आणि सगळं चालूच होतं, पण त्याच्यानंतर उडूमुळे मला वाटतं तो घराघरात ज्या वेगाने पोचलेला आहे की कार्तिक म्हणून त्याला जी काही लोकप्रियता मिळाली आणि अजूनही लोक कार्तिकला विसरलेले नाही आहेत. तर त्यावेळेस कार्तिक ह्या कॅरेक्टरला लोकांचं प्रेम तर मिळत होतं, पण रागही तेवढाच लोकांना यायचा त्या कॅरेक्टरचा. आणि कार्तिक साकारणाऱ्या ऋतुराजला ऍक्टर म्हणून लोकांचं प्रेम मिळत होतं. सो आणि तू त्यावेळेस त्याला डेट करत होतीस, सो तुझ्या त्यावेळेस फिलिंग कशा होत्या? तुझ्याकडे खूप किस्से आहेत. खूप किस्से आहेत माझ्याकडे, कारण कार्तिकचे फॅन्स पण तेवढेच होते, लोक त्याचा त्या रोलचा तिरस्कार पण तेवढेच करायचे. मला अजूनही आठवतंय, कल्याणलाच मी आले होते त्याला भेटायला आणि आम्ही स्कूटीवरती होतो, मी त्याच्या मागे बसलेले आणि खूप ट्रॅफिक होतं, त्यामुळे रिक्षा थांबलेली आणि रिक्षेतून बरीच माणसं बघत होती, खूप भरलेली, म्हणजे शेअर रिक्षाच असेल, भरपूर माणसं बसली आणि वाकून बघत होती ती. मग परत मुव्हिंग ट्रॅफिक होतं थोड्या आणि परत वाकून बघत होती. मग एक लहान मुलगा त्यातून आला आणि त्याला विचारलं, दादा तुम्ही कार्तिक ना, आम्ही बघतो तुम्हाला सिरियलमध्ये, मम्मीला तुमचा खूप राग येतो पण मला तुम्ही खूप आवडता. सो आय थिंक ती एक पावतीच आहे, जरी नेगेटिव्ह रोल असला, लोक किती तिरस्कार करत असली, मला वाटतं नेगेटिव्ह विलन एक आहे, त्यामुळेच हिरो किंवा हिरोईन जी आहे ती उठून येतात त्या कॅरेक्टरमुळे. सो खूप मस्त गाजवलंय त्यांनी ते कॅरेक्टर. कधी कधी म्हणजे नंतर असं झालं की पहिले सुरुवातीला काही प्रॉब्लेम होत नव्हता, जसं कार्तिक बूस्ट होत गेला, लोकांना आवडत गेला, त्यानंतर आम्हाला बाहेर भेटणंच म्हणजे मुश्किल नाही. मग ही म्हणायची, नाही आता कुठे भेटायचं तू सांग, जिथे तिथे लोक येत आहेत, तुला हे करतायत, आपल्याला आपला स्पेस मिळत नाहीये किंवा हे घेत नाही. म्हटलं आता ही आहे सिच्युएशन आहे, याला तर आपण फेस करणं गरजेचं आहे. आणि तिलाही ते माहिती आहे की मी त्या रोलपर्यंत जाण्यासाठी केवढं झगडलो होतो किंवा केवढं स्ट्रगल झालं होतं माझं, त्यामुळे ती पण तेवढीच खुश असते की आत्ताच इकडेच येता येतं पेट्रोल पंपवरती मी असं रुमाला बांधला होता, कारण की हे डोळे कुठेतरी ओळखीचे आहेत आणि अतिशयोक्ती नाही, ही बाजूला आहे. आणि त्यांनी फोटो काढले त्या मुलांनी, कार्तिक साळगावकर म्हणून अजूनही लोक तितकंच प्रेम करतात. कालचा एक किस्सा मला सांगायचा आहे. काल मी गेलेले भाजी आणायला गेलेले, सो त्याच्या आजी होत्या, मी गेले आणि मी जे काही घ्यायचं होतं सामान विचारलं, तर त्या म्हणाल्या, तू कार्तिकची बायको ना, ही ओळख त्यांनी विचारली. आणि मग मी हसले, मी म्हणाले हो. तर त्याच्या जुन्या एखाद्या पेपरमध्ये त्याच्या नाटकाचा फोटो होता, तर तो बघून त्यांच्या बाजूला जी मुलगी होती त्यांना सांगत होत्या की या कार्तिकचं आत्ता लग्न झालं आणि नेमकी तू समोर आलीस, तूच ना कार्तिकची बायको. सो माझी कॉलर पण टाईट झाली, वेळा चला लोक आता मला कार्तिकची बायको म्हणून ओळखतायत. काय दिले होते हेडलाईन्स? कोणत्या? उडूच्या कार्तिकला मिळाली त्याच्या खऱ्या आयुष्यातली सानू. करेक्ट. प्रीतीला सानू. पण मग त्या बाहेर गेल्यावरती कधी असं होतं का की तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, बाबा लोकेशन छान आणि तुम्ही तिथे फोटो काढताय, पण फॅन्स येतात आणि तुमचा फोटो राहूनच जातो? उपवनला तर किती वेळा झाले, आम्ही उपवनला जातो कारण की ती जागा आम्हाला खूप आवडते, कारण की शांतता असते, आम्हाला दोघांना एकमेकांशी बोलायचं असतं किंवा कधी कधी आम्ही बोलत नाही, नुसते बसलेलो असतो, खूप छान वाटतं. तिथे आम्ही एकदा दुपारी गेलो होतो, 2:30-3 वाजताची गोष्ट आहे ही असेल. ही यूट्यूब करते, तुला माहिती असेल, किंवा तिचं प्रमोशन व्हिडिओ होता तो शूट करायचा होता आणि कॅमेरामन मीच होतो. तर आम्हाला तिकडे हे जायचं होतं, तिचं शूट करायचं होतं. पण तिथे नंतर इतकी गर्दी झाली किंवा इतके फोटो सेशन सुरू झालं होतं आणि त्यानंतर मग ही वैतागली, अरे माझा व्हिडिओ शूट करायचाच राहून गेला. त्यामुळे तिचा व्हिडिओ तो शूट करायचा राहून गेला होता. पण तिथे खूप मजा आली होती, म्हणजे असे छान असे 5-6 लोक अशी जमली, त्यांनी फोटो काढले. मग ते माझ्याशी बोलत होते की तू अत्यंत हलकट आहेस, नीच आहेस, पण तुझं काम मला खूप आवडतं. म्हणजे इव्हन ते कार्तिकला बोलत होते, ते ऋतुराजला नाही. पण असं कोणी म्हटल्यानंतर मला खूप आनंद होतो. इव्हन पोचपावती म्हणजे माझ्या घराच्या इथे मी शेअर ऑटो घेऊन जात होतो शूटिंगला, तर तिकडे एक आजीबाई, म्हणजे आजीबाई नाही म्हणता येणार, 58 वर्षाच्या वगैरे बाई होत्या.
तर मी त्या साईडला होतो, ती त्या साईडला. तू अत्यंत नालायक मुलगा आहेस, तुझ्यानं एक कानाखालीच खेचली पाहिजे. आणि मी त्यांच्याकडे गेलो. मला वाटलं काय की मी काहीतरी चूक झाली आहे माझ्याकडून, त्यामुळे मी गेलो आणि म्हटलं काय झालं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का माझ्याकडून? अरे तू किती वाईट आहेस. म्हणून तर मला कळलं की हे कदाचित कार्तिकला बोलतायत. मग मी म्हटलं आजी मी ऋतुराज फडके, कार्तिक तो वेगळा. म्हटलं हे खाण्यासाठी पैसे लागतात ना, त्यासाठी तो कार्तिक प्ले करावा लागतो म्हटलं मला. सो असे वेगवेगळे लोकांचे हे असतात, येतात. आणि हा अनुभव प्रीतीला पण आलेलाच आहे. म्हणजे प्रीती लग्नाची खरेदी करायलाच, इनफॅक्ट रिंग खरेदी करायला आम्ही, बरं माझ्यामुळे खूप डिस्काउंट पण मिळाले हे पण सांग. हो, रिंग घ्यायला जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हाचाच किस्सा आहे की त्या लोक एंगेजमेंटची रिंग त्यांनी ओळखलं होतंच ह्याला आणि नजरेतून त्यांचं बोलणं चालू होतं. पण तिथून खालून एक फॅमिली पास बाय करत होती आणि ते येऊन ह्याला विचारलं की सर एक फोटो काढूया का. मग ज्या आम्हाला त्या होत्या तिकडे स्टाफ जो होता त्या मला म्हणाल्या की आम्ही पण सरांना पहिलेच ओळखलेलं, पण म्हटलं तुमचं आधी खरेदी होऊ दे, तुमच्या प्रायव्हसीमध्ये उगाच डिस्टर्बन्स नको, पण आम्हाला पण एक फोटो हवा आहे म्हणून. म्हटलं हो हो सर देतील तुम्हाला फोटो. तर एंगेजमेंट रिंग पण त्यांना हे झाली, कपडे खरेदी करणं, म्हणजे सगळीकडे कन्सेशन मिळालेलं आहे मला. जनरली कसं होतं की हा ऍक्टर आहे, ह्याला कापा, 10 रुपयाची गोष्ट 20 रुपयाला विका. पण इथे आपली ओळख पण होती, 10 रुपयाची गोष्ट 5 रुपयाला मिळाली. त्यामुळे हा फायदा तिला झालाय. आणि आता छान व्हॅलेंटाईन्स डे आहे. सो तुमचा व्हॅलेंटाईन डे कसा असतो, तुम्ही कसा सेलिब्रेट करता? म्हणजे ह्या वेळेसचा प्लॅन काय आहे की आधी काही म्हणजे पहिलाच व्हॅलेंटाईन्स डे तो तू अशी जवळीराचं शूट करत होता आणि आम्ही ठरवलेलं की डिनरला आपण जाऊ, एक धाब्यावरती जाऊ जेवायला म्हणून. तो निघाला सेटवरून, त्यांनी मला मेसेज पण केला माझी उडाला उभी राहा 15 मिनिटात येतोय. आणि मी निघाले, मी पोचले माझी वेळेला आणि थांबले, फोन लावते ह्याला काहीच रिप्लाय नाही, मेसेज करते काहीच रिप्लाय नाही. जवळजवळ 1.5 ते 2 तास मी फ्लायओव्हरच्या खाली उभी होते एकटी. आणि नंतर ह्याचा फोन आला, अगं ऐक ना, मला नंतर व्हॉइस ओव्हरसाठी थांबायला लागलं, मी अजून निघालेलो नाहीये, अजून अर्धा तास लागेल. म्हणजे पहिलाच व्हॅलेंटाईन्स डे. मी म्हटलं अरे तू मला मेसेज तरी करायचास, नाही विसरलो घाई गडबडीत असं तसं. सो पहिलाच व्हॅलेंटाईन्स डे आणि माती खाल्ली. म्हणजे काय झालं, माझं पॅकअप झालं होतं आणि एपिसोड दुसऱ्या दिवसाचा टेलिकास्ट होता आणि डबिंगचं काहीतरी काम आलं होतं. सो काही करून मला थांबणं आणि करणं गरजेचं होतं. आणि आपण डबिंगच्या वेळी फोन सायलेंटवर ठेवतो किंवा फ्लाईट मोडवर टाकतो. सो मी तसा ठेवला होता आणि मला कळलंच नाही, अर्धा तास होऊन गेला आणि मी हिला उभं ठेवलंय तिकडे. बाप रे, मी ना हिंमतच नाही केली हिला फोन करायची. डायरेक्ट हिच्या घराच्या खाली गाडी आणली आणि तिला म्हटलं प्लीज ये ना ग, प्लीज ये ना, असं. स्पेशल गिफ्ट मिळालं. आणि तेव्हा जे तिचे डोळे होते, म्हणजे व्हॅलेंटाईन डेला शक्यतो प्रेमाचे डोळे असतात, प्रेम देतच, ते जे डोळे बघून मी जे घाबरलो होतो, जी भीती अजूनही मनात आहे माझ्या. आता तू ज्यावेळेस तू लेट करशील त्यावेळेस फक्त तुला डोळे. हो 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 हो. मी त्यामुळे आता सतत फोनवरती पहिले सांगतो की मला 15 मिनिटं जर उशीर होत असेल ना, मी अर्धा तास लेट येतोय बाबा. तर ते पहिला आमचा व्हॅलेंटाईन डे होता. त्यानंतर मग दुसरा ह्याला तर आपण मॉल्समध्येच खरेदी करणं वगैरे, शूटिंगच असायचं, तो बिझी असायचा तेव्हा. म्हणून मोस्टली काय म्हटलं, वर्षभरच ऍक्च्युली व्हॅलेंटाईन्स डे असतो, तो फक्त एक दिवस दिलेला आहे. पण जर प्रेम असेल त्या व्यक्तीवर तर सगळेच दिवस आय थिंक व्हॅलेंटाईन डेज असतात. सो मध्ये मध्ये ते पूर्ण करून घेत होते मी ते सगळं त्याच्याकडून. आणि यावर्षीचं जरा स्पेशल आहे कारण की तिला जे गिफ्ट हवं होतं ते गिफ्ट माझ्याकडून बर्थडेला तिच्या नाही दिलं गेलं. आणि नंतर मी दुसऱ्या दिवशी देत होतो, मी म्हणलं आता मला नकोय तुझं गिफ्ट वगैरे असं तसं. सो आता ते गिफ्ट मी तिला या व्हॅलेंटाईन डेला देणार आहे. 2 गिफ्ट मिळणार तुला. ते छान फूड आहे, मस्त खाऊन घ्या तुम्ही. आणि येस फूड म्हटलं की साधारण घरी काय असतं, म्हणजे आता कलाकार म्हटल्यावर एक फिटनेस किंवा डाएट वगैरे ह्या गोष्टी असतात. तर ऋतुराज तसं घरी काय असतं का, हे हवं ते नको असं काय असतं त्याचं? ऋतुराज जेव्हा डाएट करतो तेव्हा खूप एक्स्ट्रीम डाएट करतो. तो आता लग्न झाल्यावर तो मला म्हणालेला की खूप खाणं झालंय, पोट खूप बाहेर आलंय, आता नको खायला. आणि लग्न झाल्या 2 दिवसांनीच मग आज सँडविच करूया का, माझ्या ह्याच्यात ती चीज घाल. मी म्हटलं अरे तुझं डाएट करणार होतास ना तू, नाही उद्यापासून करेन. बरं 2 दिवस झाला, चांगलं पोट भरून त्यांनी सँडविच खाल्लं. आणि दुसऱ्या दिवशी परत मी त्याला विचारलं जेवायला आज काय करू, मग शांत होता. मग मी बघतो, मग फक्त एक नजर फिरवली त्यांनी माझ्याकडे आणि म्हणतो आज पण सँडविच करूया का. मी म्हटलं अरे झालं ना काल, नाही परत सँडविच करू. त्यामुळे ते डाएट
पण जो जेव्हा करतो तो खूप एक्स्ट्रीम करतो, म्हणजे फक्त फ्रुट्स खाणं, फक्त ज्युसेसवर राहणं, ड्रायफ्रुट्स खाणं, बाकी काहीही जेवत नाही. सो बऱ्याच वेळा मी त्याला सांगत असते की तू कंट्रोलमध्ये कर, चीट डेज कर एखादा दिवस आणि मग परत बॅक टू ट्रॅक कर. पण नाही, करतो तेव्हा एक्स्ट्रीम करतो आणि जेव्हा ऑफ डाएट जातो तेव्हा पण बेसिकली काय माहितीये का, प्रीती खूप चांगलं जेवण बनवते, तिच्या हाताला उत्तम चव आहे. त्यामुळे असं एखादं जर व्यक्ती आपल्या घरात आल्यानंतर डाएट कसं होऊ शकतं, म्हणजे तो अंधश्रद्धा आहे. हो, म्हणजे साध्यातली साधी गोष्ट ही तिच्या हातली खूप सुंदर लागते. म्हणजे इवन चहा, मी चहा प्रिय आहे, मला चहा खूप आवडतो आणि ही मला खूप ओरडते की माझे दिवसात इतके चहा होतात, त्यामुळे मलाच त्रास होतो कधी कधी रात्री. त्यामुळे म्हणलं की चहा जास्ती पिऊ नको, पण हिच्या हातचा चहा इतका उत्तम असतो ना. प्रीती जरा अर्धा कप. हे लग्नाला आम्हाला जास्ती दिवस नाही झालेत, रायदार 15-16 दिवस झालेत, पण त्या 16 दिवस मी हिला सकाळी चहा करायला सांगितलेलं आहे की म्हटलं तू चहा कर. म्हणजे आधी आई चहा करायचीच, आईचा चहा उत्तम असतोच कधी, म्हणजे जर आपल्याला रिफ्रेश व्हायचं असेल तर आई चहा कर, हां तो चहा हवाच. पण सकाळी सकाळी नवीन लग्न झाले, बायकोच्या हातचा चहा मिळाला तो म्हणजे किती छान नाही का. त्यामुळे हे डाएट वगैरे हे अंधश्रद्धा आहेत आता माझ्यासाठी. पण साधारण काय आवडतं, म्हणजे गोड तिखट काय असतं साधारण? गोड जास्त. तुझं कसं असतं, म्हणजे तू अशी काही फिटनेस फ्रीक वगैरे आहेस का, तुला चालतं असं? माझं पण तसंच आहे की फूडी तर आम्ही दोघंही खूप आहोत आणि आम्हाला वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायला खूप आवडतात. इनफॅक्ट हे जे चीज सिगार तू मागवलेस ते पण आमचं एकदम फेवरेट आहे. कधी आम्ही TFTला आलो की चिझो राईस आणि स्टार्टरमध्ये हे आमचं ठरलेलंच आहे. सो फूडी आहे, पण मला घरचं जेवण पण तेवढंच आवडतं की बाबा दुपारच्या जेवणाला पोळी भाजी ही हवीच. रात्री पण माझं जेवण एवढं हेवी नसतं जेवढी ह्याला सवय आहे खायची. पोळी भाजी, आमटी भात सगळंच लागतं त्याला ताटामध्ये. पण माझं तसं नाही आहे, मला दुपारच्या जेवणाला तरी पोळी भाजी हवीच. एक वेळ भात नसला तरी चालेल, पण आईच्या हातची पोळी गरम गरम तव्यावरून काढून लगेच ताटात आणि लगेच पोटात, ती पोळी भाजी हवी. मला एक फायदा आलाय की आता शूटिंगला मी घरचं जेवण घेऊन जाणार, म्हणजे डबा बायको तयार करून देणार आणि तो जायचं. शूटिंगचं जेवण नाही. चाट मला जेवढं आवडतं तेवढं त्याला अजिबात आवडत नाही. म्हणजे पाणीपुरी, गोड पाणीपुरी कोणी कसं खाऊ शकतं ह्याचा मी विचार करते, पण तो गोड पाणीपुरी खातो. मी म्हटलं अरे काय त्यात, पाणीपुरी नाहीच आहे ती, गोड पाणीपुरी. सो त्याच्या आणि माझ्या फूड चॉईसेस थोड्याशा अपोजिट आहेत, पण गोड त्याला आणि मला प्रचंड आवडतं. मी तिला म्हटलं की तुला काही नाही आलं ना तरी मला शिकरण पोळी दे, मी रोज खाऊ शकतो, 12 महिने मी खाऊ शकतो शिकरण पोळी. तू तिला काय बनवून देऊ शकतो? मी काय मी हिला बनवून दिलाय ऍक्च्युली, पावाचं काय, तो पावाचा उपमा. पावाचा उपमा मी बनवून दिलेला. इव्हन तिची बहीण बसली तिकडे मागे, सख्खी बहीण सुप्रिया, तर तिलाही माझ्या हातचं खूप आवडतं ते पावाची भाजी. सो ती एकदाच झाली होती, त्यानंतर या दोघी तरसतायत अजून त्यानंतर काही झालेलं नाही माझ्या हातातून. आठवण करून दिली आहे म्हणजे आता होणार आहे. आता आम्हाला नेक्स्ट स्टोरी ऋतुराजची आपल्याला बघायला मिळणार आहे, ब्रेकफास्ट. बरं, आता आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळणार आहोत. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आणि त्याची तुम्हाला पटापट उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. सो दोघांमध्ये भांडण होण्याचं एक मेन कारण? मोबाईलचा अति वापर करतो ऋतुराज. म्हणजे झोपताना, बसताना, जेवताना सगळीकडे त्याला फोन लागतो. सतत तो न्यूज बघत असतो, आज काही अपडेट्स आहेत पॉलिटिक्सच्या. सो खूप वेळा आमचं त्यावरून, काल रात्रीच इनफॅक्ट आमचं भांडण झालंय त्यावर. रिधाची पण हीच कंप्लेंट होती, पण मी याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलंय ना की जगामध्ये आजूबाजूला काय घडतं हे तुम्हाला कळलं पाहिजे प्रत्येक मिनिटाला. हो, सो फोनचा तो खूप वापर करतो. म्हणजे समोर बाजूला आपल्या माणूस बसला असेल तर गप्पा मार, माझं तेच असतं की अरे आपण आठवड्यातून एकदा जर भेटलोय तर बोल माझ्याशी, काहीतरी बोल. पण नाही, फोन काढून लगेच त्याला अपडेट्स हवे असतात की कुठे काय घडतंय ते. सो फोन, मोबाईल काय घडतं हे आपल्याला कळलं पाहिजे. पाऊल पुढे. खरंच. दोघांमध्ये सगळ्यात जास्त बडबड कोण आहे? मॅडम प्रचंड बडबड. तिला सांगावं लागतं की 5 मिनिटं शांत बस जरा बाई. नाही म्हणजे ती रात्री 2 वाजता पण मला सांगू शकते की उठ अरे माझ्याशी गप्पा मार. रात्री 2 वाजता माणूस काय गप्पा मारणार? किंवा सकाळी उठल्यावरती जर आता माझ्याशी गप्पा मारा, काय गप्पा
गप्पा मारणार. हो, कारण मी त्याच्यासारखी कम्प्लिटली फोनवरती मी नाही राहू शकत. मला माणसं लागतात बोलायला. मग ते कोणतेही विषय असो, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणाशी मी लगेच जलप होऊ शकते कोणत्याही टॉपिकवर. सो मी बडबडी. माझा मामा राहतो पनवेलला आणि म्हणजे जितू पाटेणकर माझा जो भाऊ आहे त्याचं एक लहान बाळ आहे कविश नावाचा. मी आत्ता केळवण आमचं पनवेलला होतो तिकडे गेलो होतो. तर साधारण तो 6-8 महिन्याचा असेल. त्याच्याशी पण ही गप्पा मारत होती. म्हणजे डायरेक्ट तो नाही काही रिप्लाय करत आहे तरी, अरे कसा आहेस तू, बरा आहेस ना, काय तुला काकूकडे जायचंय असं म्हटलं. हो म्हटलं की थांब, त्याच्याशी काही गप्पा मारते. सो ती आहे बडबडी, पण हे चांगला गुण आहे असं मला वाटतं. कारण की आत्ताच्या ह्याच्यामध्ये की माणसांची फार जास्ती बोलत नाहीत आणि अशी व्यक्ती जी बोलणारी आपल्या घरात आहे तर म्हणजे जरा जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळे आहे. बोलून झाल्यावर चांगलं बोललायस, ठीक आहे, मी माफ करते तुला. भाई ऍक्टर हो. बरं, दोघांच्या वॉर्डरोब मध्ये सगळ्यात जास्त कोणत्या कलरचे कपडे? रेड. मला रेड प्रचंड आवडतं. हो, पण एकमेकांचं सांगायचं तुम्हाला. अच्छा, हिचं व्हाईट. आता रेड सोडून. हा, व्हाईट हिचं व्हाईट, कारण हिला व्हाईट शूज, व्हाईट, हे बघ ना, व्हाईट टॉप घालून आली आहे. हिला व्हाईट खूप आवडतं. म्हणजे इथे येण्याच्या आधी तिने मला एवढंच विचारलं कुठला ड्रेस घालू, कुठला, म्हटलं व्हाईट. हा, तो म्हणजे मला माहिती आहे की काय. त्याचा रेड, माझा व्हाईट. अशी कोणती मोमेंट होती की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की हीच हवी आणि तुला असं वाटलं हाच हवा? हे मला पण ऐकायचं, हिला विचार पहिले. तो माझ्या आईशी खूप चांगल्यापैकी जलप होतो. सो आय थिंक माझ्या आईला पण जेव्हा तो आणि माझी आई गप्पा मारतात तेव्हा ती सगळं विसरून जाते. म्हणजे तो यायच्या आधी जर ती माझ्याशी भांडली सुद्धा असेल, तो आल्यावर किंवा त्याचा फोन आल्यावर लगेच तिचा मूड चेंज होतो. सो आय थिंक लग्न जेव्हा त्यांनी मला लग्नाकरता विचारलेलं तेव्हा मी त्याला एकच अट घातलेली की माझ्या आईची जबाबदारी जो मुलगा घेईल किंवा जो रिस्पॉन्सिबिलिटी घेईल, आय थिंक त्याला मी हो बोलेन. आणि तेव्हा तो जे बोललेला की मी तुझ्या आईची जबाबदारी घेईन, सो तो त्यांनी जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा ती पूर्ण करून दिली आहे. सो तो मोमेंट माझ्यासाठी स्पेशल होता की हो, माझी आई खुश तर मी खुश. म्हणून नाही, पण तिच्या आईचं आणि माझं जरा एक वेगळं ट्युनिंग आहे आणि ती मला सतत जवळ हवी असते. म्हणून तिला ठाण्यातनं मी कल्याणमध्ये घेऊन आलोय. तिलाही शिफ्ट केलं मी कल्याणमध्ये. सो आता कालही ती डोंबिवलीला आली होती सुप्रियाकडे, म्हणजे तिच्या बहिणीकडे. ते मला माहीत नव्हतं. सकाळी मला कळलं की, म्हटलं ती डोंबिवलीला का गेली आहे? अरे हो, स्वतःच्याच मुलीकडे गेली आहे ती. सो माझं आणि तिचं रिलेशन एक वेगळं आहे, जे ह्या कोणांना माहिती नसेल कदाचित, पण तिचं आणि माझं एक छान बॉन्डिंग आहे. आम्ही एकमेकांशी छान गप्पा मारू शकतो तासन तास वगैरे. सो त्यामुळे जरा स्पेशल आहे ती माझ्यासाठी. करेक्ट तसंच. आणि गेले अनेक वर्षांपासून असं आहे, त्यामुळे आहे. पण तुला असं कधी वाटलं की हीच पाहिजे? मी म्हटलं ना, फॅमिली फंक्शनला जेव्हा ती दिसली ना, अत्यंत फिल्मीगिरी होती ती. फिल्मीगिरी की म्हणजे ती असला बघत होतो तिला आणि माझी आई बाजूला बसलेली हिच्या. म्हणजे काय, म्हणजे मी आईकडे हे करतोय, बघतोय. ती पण बघत होती का ती नव्हती मुद्दाम लक्ष दे? मला तरी असं वाटतं की ती बघत होती, पण ती मान्य करत नाहीये. खरं असेल तर मी सांगितलं असतं, त्यात काय. पण दाखव, मी कसं बाय कसं केलं होतं. बाय म्हणजे हा जाता एकदा नंतर घरी यांच्या भेटलो होतो मी, आई आणि असंच गप्पा रॅन्डम मारायला. आणि मग त्यानंतर खाली उतरताना असं जे स्टेप्स असतात त्याच्यावरती तो असाच उभा होता आणि ह्याची आई उतरली खाली. मी तिला बाय केलं आणि हा आपला असाच मग बाय. आणि एवढा तो, म्हणजे काय माझं असं झालंय की काय झालंय ह्याला. खूप फिल्मी नाही, ऍक्च्युअली फिल्मी नाही. तेव्हा ते टोटल आपण ब्लँक असतो बघ, आजूबाजूला काही दिसत नाही, फक्त ती एक व्यक्ती दिसत असते. तेच झालं होतं माझं. आणि मी तिच्याकडे बघतोय, नंतर मी भानावर आलो, ऋतुराज कमॉन. तो अजूनही तो चेहरा माझ्या लक्षात आहे. आणि सुप्रियाने तुला काय विचारलं होतं मी? ब्लॅक कॉफी हवी होती ह्याला. म्हणजे चहा कॉफी ठीक आहे, ब्लॅक कॉफी. मग आम्ही म्हटलं की कॉफी नाही आहे घरात,
मग ब्लॅक टी चालेल. मी म्हटलं ब्लॅक टी मग पितोयस तरी कशाला, चहा म्हणजे साखर आणि दूध तर पाहिजे पण ब्लॅक टी. त्यामुळे मी सुप्रियाला सांगितलं मी काय बनवणार नाही, हे सगळं मला काय माहित नाही, तुझं तू बनव. आणि ह्या दोन्ही बहिणी माझी नक्कल करतात अजूनही. मी ब्लॅक कॉफी कशी मागितली होती किंवा तो छोट्या पिनचा चार्जर आहे का, हे सगळी नक्कल ते करतात. म्हणजे कधी कधी मी तुला तो व्हिडिओ शूट करून गुपचूप पाठवीन तुझ्या ह्याच्यासाठी की माझी नक्कल कशी करतात बघ. भांडण झाल्यावरती सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? नो डाऊट बाई, शास्त्र नो डाऊट. अरे शास्त्र असतं. म्हणजे चूक नसेल तरी मलाच बोलावं लागतं, बाकी काही नाही, मीच. पण अशी कुठची गोष्ट आहे की तू मुद्दाम प्रीतीला त्रास देण्यासाठी, ती मुद्दाम चिडावी म्हणून, असं मस्करी म्हणून मुद्दाम ती गोष्ट तू करतोस की तिला आवडत नाही तरी पण फोन सतत फोनच मुद्दाम काही करत नसेल पण तरी उद्यापासून याच्या पोस्ट काही दिसणार, फोन बंद. तो फोन बघा, जर माझ्या पोस्ट लेट झाल्या, उशीर झाला तर सगळं कल्प्रिट ही आहे. म्हणजे फोनवरती तो काही बघत नसला तरी एकदा मी म्हणेन त्याला, ऋतुराज फोन ठेव ना बाजूला, थोड्या वेळ बोलू. त्यांनी ऐकलं असेल तरी मुद्दाम मला राग यावा म्हणून तो इग्नोर करणार. फोन फक्त हातात असेल, काही बघत नसेल पण फक्त फोन हातात असणार. मी हिला भयंकर त्रास देतो, खूप त्रास देतो हिला. म्हणजे म्हटलं नाही का, आमचं मित्र-मैत्रिणीचं रिलेशन आहे, नवरा बायको आम्ही नंतर होतो. तो खूप त्रास म्हणजे गंमत. म्हणजे ही पण काही कमी नाहीये. हिने मला प्रँक कॉल किती केलेत तुला माहितीये का? म्हणजे मी पेपरचं नाव घेतलं तर चालेल ना त्या पेपरचं, तर हिने एकदा मला फोन केला होता. आमचं रिलेशन चालू होतं तेव्हा, नुकतंच व्हायच्या आधी आय थिंक. तर तिने मला फोन केला होता तिच्या वेगळ्या नंबरवरनं, जो नंबर कोणाकडे नसतो, की मी लोकसत्तामधनं बोलतीये, ऋतुराज फडके बोलताय ना? म्हटलं हो बोलतोय. तुमची नवीन फिल्म येते असं मला कळलं, आणि तेव्हा येत होती माझी एक फिल्म, तर त्यासाठी इंटरव्ह्यू करायचा आहे, तर अंधेरीला तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकाल का? आणि मी जेन्युअनली तिला उत्तर देत होतो ग. आणि नंतर ही हसायला लागली, म्हटलं की ही मी प्रीती बोलतीये, तू ओळखलं नाहीस का मला? अरे म्हटलं असं फोन कर, असं ती खूप फोन करते. म्हणजे त्यामुळे मला अलर्ट राहावं लागतं की कुठल्या मुलीचा फोन आला, अरे बापरे हे प्रीती तर नसेल. 3-4 प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्यांनी मला दिली आणि तरी त्यांनी ओळखला नाही माझा आवाज. इंटरव्ह्यू त्याचा घेतला असेल, तुझे काही असे प्रश्न वेगळे असतात का? पहिली भेट आमची जी झाली ती आम्ही ठरवलेलं की जस्ट कॅज्युअली भेटूया, बोलूया, पण ती भेट 2 तासाची आमची भेट झाली. म्हणजे जवळजवळ अरेंज मॅरेजच्या याला बघण्याचा जो कार्यक्रम असतो तो जसा झाला तसाच आमचा कार्यक्रम झालाय. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, घरचे सगळे प्रश्न आमचे एकमेकांना विचारून झालेले आहेत. त्यामुळे म्हणजे इव्हन तुला आधी कोण आवडत होतं का, मला आधी कोण आवडत होतं का, सगळं की कलाकार म्हणून माझं आयुष्य कसं असतं, किती काम असतं, किंवा तिचं काही बॅकग्राऊंड. ती हॉकी खेळायची. हा, ती हॉकीमध्ये काय होती, कुठली प्लेअर, नॅशनलची प्लेअर होती ती. सो ती हॉकी हॉकी खेळायची. तर तिने मला बिहाइंड द स्टोरी सांगितली होती. त्यानंतर ती आता यूट्यूब तिने चालू केलंय, सो फूड ब्लॉगर आहे ती. तर ते काही किस्से तिने सांगितलं. सो सगळं आम्ही शेअर केलं होतं, तिची फॅमिली, माझी फॅमिली, जे काय आहे ते इन अँड आउट सगळं. सो ते पहिली भेट आमची बघण्याच्या कार्यक्रमासारखीच झालेली, फक्त आमचे घरचे प्रेझेंट नव्हते, फक्त आम्ही दोघं होतो. पण एक मात्र होतं, जेव्हा ही हो म्हणाली त्याच दिवशी रात्री मी माझ्या घरी सांगितलं, त्याच दिवशी हिने हिच्या घरी सांगितलं. नाही, त्याच दिवशी नाही, आय थिंक त्या आधीच मी सांगितलेलं. म्हणजे युजली काय होतं, मित्रमैत्रीण असता तुम्ही, त्यानंतर तुम्हाला फिलिंग्स डेव्हलप होतात, मग तुम्ही डेट करता आणि मग आपल्याला वाटतं की हो ठीक आहे हीच ती व्यक्ती, आणि मग तुम्ही लग्न करता, प्रपोज करता. पण आमच्या बाबतीत ते टोटल ऑपोजिट झालंय. आधी त्यांनी मला प्रपोज केलं, मग मी म्हटलं की मी विचार करते. मग आम्ही जवळजवळ 4 वर्ष एकमेकांशी भेटलो, बोललो, डेट केलं आणि मग फायनली लग्न करायचं ठरवलं. सो ते सायकलच आमची पूर्ण अपोजिट. आणि तिला जास्ती भीती कोणाची होती माहितीये का? कॅमेऱ्याच्या मागे जी बसली ना बहीण तिची, तिला कळलं आणि तिने जर हो म्हणाली तरच, हा नाही म्हणाली तर नाही. एवढी म्हणजे घाबरली. बहिणीला नाही, आधी बहिणीला सांगितलं. बहिणीचा ग्रीन सिग्नल असेल तर पुढे जायचंय बाई. तिचा ऑब्व्हियसली तिचा सपोर्ट तर पाहिजेच. सो तिला आधी सांगितलं, मग ती म्हणाली की तू आईशी शेअर करता. आई आणि आमचा बॉन्ड अगदी फ्रेंडशिप सारखा, आम्ही मित्रमैत्रिणीसारखेच बोलतो. सो आईला सांगितलं. मग आधी तिच्या मनात पण काही शंका होत्याच. सो आत्ता काय लग्नाचं नाही, तुम्ही भेटा, बोला, पुढचं पुढे बघू. सो जेव्हा मला असं होतं की मी जेव्हा ह्याला भेटायला जाईन किंवा ह्याचा फोन येईल, तेव्हा मला खोटं नाही बोलायचंय तिच्याशी, किंवा पुढे जाऊन जेव्हा मी तिला सांगेन की असं असं आम्ही 3-4 वर्ष झाले डेट करतोय, तेव्हा तिच्या मनात उगाच नेगेटिव्ह गोष्टी येतील, अरे ह्या आधी पण ह्या भेटलेत आणि सांगितलं नाही. सो आधीपासूनच आम्ही भेटायचो, भांडायचो, सगळं आईला माहिती आहे. आईला आणि सुप्रियाला पण सगळं इन अँड आउट माहिती आहे. सो पहिले बहिणीला सांगितलेलं.
व्हॅलेंटाईन्स कॉलेज डेज मध्ये असताना काय असायचं, म्हणजे कधी कोणाला प्रपोज केलंय, कोणाला रिजेक्ट केलंय, अशा गोष्टी कॉलेज डेज मध्ये? कॉलेजमध्ये फार नव्हतो, कारण की मी 11वीत होतो तेव्हा माझी पहिली सिरियल होती राजा शिव छत्रपती स्टार प्रवाला, आणि त्यानंतर मी कंटिन्यू काम करतोय किंवा नाटक करतोय, सिरियल्स करतोय. सो कॉलेजमध्ये मी फक्त परीक्षा द्यायला जायचो, त्यामुळे मला कॉलेजमधलं असं काही खास आठवणी नाही. आणि पहिल्यापासून ठरवलं होतं की या क्षेत्रातली मला बायको नको आहे, कारण की रिझन असं होतं की आम्हाला एकमेकांना वेळ द्यायला हवा. ऑब्व्हियसली आत्ता आपल्या क्षेत्रातले पण एकमेकांशी लग्न करून ते मॅनेज करतात, पण मी ते मॅनेज करू शकत नाही कदाचित, त्यामुळे मला ते नको होतं की त्यामुळे तसं पण तिकडचं पण सेटवरचा व्हॅलेंटाईन डे पण नव्हता. म्हणून मी तिला म्हटलं होतं की बाबा असं आहे माझं, लग्न करायचं तर डायरेक्ट लग्न करू. सो माझा व्हॅलेंटाईन डे हाच की मी हिला प्रपोज केलं होतं तेव्हाच. रिजेक्ट वगैरे केलंयस कोणाला कधी? रिजेक्ट म्हणजे मला कोणी प्रपोज केलं असं नाही, असं काही नाही. मी काय हँडसम थोडी आहे काही की मला कोणी प्रपोज करेल. सो नाही, आणि मन चांगलं असतं ते जास्त महत्वाचं. हो ते मन जास्त नाही, असं नाही झालंय. म्हणजे कोणी मला असं काही विचारलंय किंवा नाही झालंय. माझ्या मैत्रिणी आहेत, शाळेतल्या मैत्रिणी आहेत किंवा आपल्या नाटकातल्या मैत्रिणी आहेत, पण असं कधी आमचं हे नव्हतंच की ते बघणं वगैरे ते नव्हतं कधी. त्यामुळे असं काही माझा तरी किस्सा नाही हा. मी शाळेपासूनच हॉकीमध्ये असल्यामुळे ते एक आमचं लेक्चर्समध्ये तर आम्ही कधीच बसलो नाही. 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर काहीच बसलो नव्हतो आम्ही. जिमखानामध्येच असायचो, खेळतच असायचो आम्ही. त्यामुळे इनफॅक्ट माझे जे मेल फ्रेंड्स होते त्यांना मी मदत केली आहे सेटिंग लावण्याकरता. त्यामुळे मला काही एवढं नाही हे आले, कारण मी त्या झोनमध्येच नव्हते. आमचा स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे आम्ही फक्त टाइमपास करत असायचो. त्यामुळे मी माझ्या मेल फ्रेंड्सना सेटिंग लावण्यात मात्र मदत केली आहे. आणि ते वाक्य आहे ना शाहरुखच्या तोंडी, हर ग्रुप में एक ही गुंडा हो सकता है और ये असली ये गुंडा गुंडी. बरं, म्हणजे तुमच्या दोघांचा हा पहिलाच असा व्हॅलेंटाईन डे, तर मग ह्या वेळेसचं प्लॅनिंग काय? ह्या वर्षा जर शूटिंग नसेल तर व्हॅलेंटाईन डे होणारच 100%, कारण तो प्रेमाचा दिवस आहे आणि तो छानच सेलिब्रेट झाला पाहिजे. सरप्राईज देणार आहे मी तिच्यासाठी. म्हटल्याप्रमाणे पहिलं एक गिफ्ट तर ते तिच्या वाढदिवसाचं राहिले ते पेंडिंग, ते एक आहे. मग त्यानंतर छान सरप्राईज आम्ही देऊच. म्हणजे तिची जी बहीण आहे सुप्रिया, त्यांचा पण व्हॅलेंटाईन डे तसा आपण कोविड नंतरचा पहिलाच आहे त्यांचा. सो आम्ही बघू, काहीतरी प्लॅन करू, कुठेतरी आउटिंगला जाऊ, असं काहीतरी करूया. त्यांनाही सुट्टी पाहिजे कारण ते दोघंही जॉब करतात. सो आत्ता तरी माझ्या डोक्यामध्ये कल्याणचं TFT सोडून तुला दुसरीकडे नेईन. प्रीतीचा असं काही प्लॅन झालाय का? प्लॅन म्हणजे परवाच मी त्याला विचारलं, म्हटलं व्हॅलेंटाईन्स डे आहे काही, म्हटलं मला सरप्राईज देणार आहेस का नाही तू? तर म्हणाला बघू करू काहीतरी. तर मी म्हटलं त्याला विचारलं मी की तुला काय गिफ्ट हवंय? तर तो म्हणाला छे मला नको काही. मी म्हटलं पण मला हवंय. म्हटलं मला काहीतरी सरप्राईज तू प्लॅन कर. म्हटलं लग्नानंतरचा पहिला आहे, त्यामुळे मी हक्काने अगदी म्हटलं 4 वर्ष काही मी तुला सांगितलं नाही व्हॅलेंटाईन्स डे करता, पण ह्या वर्षी मी त्याला सांगितलंय की आता झालंय लग्न, त्यामुळे तू असा विचार करू नकोस आता काही लग्न झालं. म्हटलं इनफॅक्ट लग्न झालं म्हणजे आता अजून काहीतरी पाहिजे. नाही, शक्यतो सगळेजण रेस्टॉरंटमध्ये जातात, तर आम्ही रेस्टॉरंट सोडून माझा असा विचार की एक दिवस कुठेतरी बाहेर छान आम्ही दोघंच छान वेगळ्या ठिकाणी जाऊ, जिथे रिलॅक्स होता येईल. तिचं ऑफिसचं कामही चालू झालेलं आहे आता, तर रिलॅक्स होता येईल असं चाललंय डोक्यामध्ये. बघूया, लेट्स सी. बघूया, मी तुला सांगेन जर त्यांनी काही नाही केलं वर्कआउट तर. आता कमिटमेंट दिलीच आहे त्यांनी एवढ्या लोकांच्या समोर, सो बघू. ऋतुराजच्या सगळ्या गमती जमती किस्से, सिरियल आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहितीच असतात, पण आता तुला बायको म्हणून त्याच्या अशा काही कुठची खास सिक्रेट्स, अशा काही कुठच्या फनी गोष्टी आहेत ज्या माहिती आहेत की ज्या लोकांना अजून माहिती नाही आहेत, असं काही आहे का? नाही, असं काही नाहीये. फनी गोष्ट फनी गोष्ट म्हणजे जेवण जेव्हा करत असतो आपण रात्री जेवताना, तेव्हा थोडंसंच खायचं. पोट भरलंय, नको रात्री ॲसिडिटीचा त्रास होईल, नको रात्री लाईटच काहीतरी खाऊया. आणि नंतर झोपताना गेल्यावर 1 तासानंतर उंदराला भूक लागते. ऐक ना, काल रात्रीचाच किस्सा आहे. मला झोपेतून त्यांनी उठवलंय का, ऐक ना मला भूक लागली आहे, मला चकलीचं पॅकेट सापडत नाहीये, बटर चकली खायची खूप इच्छा होतीये. सो त्याला पण, तो पण तेवढाच फूडी आहे आणि जेवताना तो जेवत नाही, पण रात्री भूक लागते त्याला. मला
मला कधीही भूक लागू शकते. कमी जेवतोस का तुझं ॲपेटाईटच तेवढं? नाही, ठरवून कमी जेवतो वगैरे असं काही नाही आहे. मला ती गोष्ट तेव्हा तेवढीच खावीशी वाटते. मी कधी म्हणजे दिवसभर 24 तासात मी कधीही खाऊ शकतो ना. आपल्याला असं थोडी नियम सांगितलेत की एवढंच खाल्लं पाहिजे आणि एवढंच खाल्लं पाहिजे. सो होतं कसं, मी तेव्हा तेवढीच गोष्ट खातो आणि परत 1 तासाने भूक लागते मला. पण रात्री 2 वाजता आणि झोपेतून मला उठवते का तर मला भूक लागली आहे. म्हणजे समोर जे दिसतंय ते खायचं नाहीये, मला बटर चकली खायची. बटर चकली मला शोधून दे. मला तुमच्याकडे म्हणून टॉम अँड जेरीची आठवण झाली की सेम काहीच. खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, जर का एखाद्या गोष्टीसाठी एकमेकांना थँक्स म्हणायचं असेल किंवा एखादा गुण एकमेकांमधला तुम्हाला घ्यायला आवडणार असेल तर तो कोणता असेल? प्रीतीचा गुण मला घ्यायला आवडेल तो तिचा खरेपणा. ती प्रचंड तिच्यात खरेपणा आहे आणि तो मला घ्यायला आवडेल. कधी कधी आपण सिच्युएशननुसार खोटं वागतो किंवा वागावं लागतं, ते प्रीती नाही वागू शकत. त्या सिच्युएशनमध्ये पण प्रीती खरंच वागते. त्यामुळे तो तिचा इतका छान गुण आहे ना, तो मला खरंच घ्यायला आवडेल. ऋतुराजबद्दल सांगायचं झालं तर पेशन्स. त्याच्यात खूप पेशन्स आहेत आणि एखादी गोष्ट मी धरून ठेवते की आमचं भांडण झालेलं असं किंवा कोणतीही गोष्ट असो, मी ती धरून ठेवते की जोपर्यंत मी बोलत नाही त्याच्याशी, माझ्या मनातलं सगळी भडास काढत नाही, तोपर्यंत मला चैन पडत नाही. पण त्याचं असं नसतं की ठीक आहे झालं होतं, इट्स ओके. आणि पेशन्स त्याच्यामध्ये खूप आहेत. मी जेवढी तापट आहे त्या मानाने तो खूप शांत आहे. सो आय थिंक त्या मानाने मी तो एक गुण घेईन त्याच्याकडून की शांत राहणं. पेशन्स एक आहे. हा, कारण की परवाच झालं, आम्ही कुठल्या तरी एका मॉलमध्ये होतो आणि बाहेर आल्यानंतर तिकडच्या लोकांनी माझ्याबरोबर फोटो काढले आणि हिच्यामध्ये एक बॅग होती. ती बॅग मी घेतली नाही म्हणून ही रागावली माझ्यावर. तू काय मोठा सेलिब्रिटी झाला का, माझी बॅग उचलत नाही वगैरे असं. अरे खरंच ऐकावी लागतात. आणि त्यानंतर ती 2 तास बोलत नव्हती माझ्याशी. म्हणजे ह्याच्यामध्येच नंतर मी प्रीती मी असं काहीतरी बोलायला गेलो, तुला आठवतंय का मी तुझ्यावरती रागावली आहे. म्हटलं का? अरे तुला हेही आठवत नाही मी का रागावली. ती छान गंमत. म्हणजे आम्हाला दिवसात असं नाही झालं ना तर मी तिला म्हणतो की प्रीती असं नाही, असं काहीतरी चीड माझ्यावर चीड काहीतरी रागव, किंवा मी तिला मग रागवण्यासाठी त्रास देत असतो. म्हणजे आमच्या घरामध्ये केबल किंवा ते अशा काही गोष्टी नाही आहेत. आमच्याकडे एंटरटेनमेंट हेच आहे, ते आम्हाला हवंच. 24/7 एंटरटेनमेंट आहे. सो असं आहे. म्हणजे बडबड तर आहेच, राग, चिडचिड, प्रेम सगळं एक्स्ट्रीम लेवलचं असतं आमचं. व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल एक मेसेज जर का एकमेकांना द्यायचा असेल तर काय द्याल? मेसेज हाच देईन की 4 वर्ष जशी माझ्यासोबत होतीस तशीच इथून पुढेही सोबत राहा, त्याच खरेपणाने वाग. आणि आत्ता मला माहिती आहे की ती माझ्यावरती खूप प्रेम करते, त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम मी तुझ्यावरती करीन. फक्त माझ्यासोबत राहा. आणि जी साथ तिने मला दिली आत्तापर्यंत ती फक्त तीच मुलगी देऊ शकते, बाकी कोणी देऊ शकत नाही. सो ती साथ, तशी साथ आयुष्यभर ठेव. मी पण तेच म्हणेन की 4 वर्ष सगळे आम्ही अप्स अँड डाऊन्स बघितलेले आहेत एकमेकांचे, पॉझिटिव्ह साईड, नेगेटिव्ह साईड. यापुढे पण आणखीन बघायला मिळेल, कारण तेव्हा एकत्र राहत नव्हतो, पण एकत्र राहिल्यानंतर खरं आयुष्य सुरू होतं मी म्हणेन. सो आतापर्यंत जशी साथ दिली आहे, सांभाळून घेतलंय, तसंच यापुढे पण सांभाळत राहा. अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मी आय लव्ह यू तिला हार घालताना पण म्हटलेलं आहे. आणि तो आय तू तिला प्रपोज पण केलं होतंस ना रिंग सेरेमनीच्या वेळेस? मी ऍक्च्युली ही मला म्हणत होती असं 3-4 वर्षापूर्वी की मला रिंग घालताना गुडघ्यावर बसायचा, तू गुडघ्यावर बसायचा. म्हटलं चल, म्हटलं फिल्मी मी करणार नाही वगैरे. आणि मला काय झालं माहित नाही, मी रिंग घालताना अचानक मी गुडघ्यावरतीच बसलो. म्हणजे तिला म्हटलं जरा पुढे होतं, टेबल होतं, पुढे बसलो आणि तिला गुडघ्यावरती तिला रिंग घातली. सो जे मला ऍक्च्युली हवं होतं ते मला मिळालं आणि तो आनंद होता, त्यामुळे ते झालं. आणि जेव्हा हार घातला मी तिला, तेव्हा तिच्या डोळ्यात बघून तिला आय लव्ह यू म्हटलं होतं मी. खूप मस्त मज्जा आली तुमच्याशी गप्पा म्हणून. आय होप की आपल्याला नेक्स्ट टाइम परत भेटायला असंच एक काहीतरी छान एखादं स्पेशल ओकेजन मिळायला हवं आणि तेव्हा अजून गप्पा मारू आपण, अजून किस्से ऐकू. तोपर्यंत थँक्यू सो मच की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि एवढ्या छान गप्पा मारल्यात, एवढे छान किस्से सांगितलेत. खूप छान वाटलं गप्पा मारून. आणि थँक्यू कलाकृती मीडियाला की आमचा दोघांचा पहिला असा इंटरव्ह्यू या चॅनलवरती होतोय. त्यामुळे खरंच थँक्स तुला पण आणि कलाकृती मीडियाला पण. आणि
आमच्यासाठी नाही, ह्यांच्यासाठी, कारण की हे सगळीकडे पोचत असतात आणि तुमच्यापर्यंत चांगली इन्फॉर्मेशन किंवा छान असे एंटरटेनमेंट गप्पा ते आणत असतात. तर हे चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या व्हिडिओवर कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू मधुरा, थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.